राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी 28 नोव्हेंबरला पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे। बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण 3 दिवसांपासून सुरू आहे। त्यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज 30 नोव्हेंबरला भेट दिली। त्याचबरोबर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या। स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात त्या ठिकाणी असे कुठेतरी ऐकायला मिळतं असं नाही, परंतु संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण यंत्रणाच हातात घेतली आहे। हे चित्र यापूर्वी दिसलेलं नव्हतं, पण हे आता महाराष्ट्रात बघायला मिळतंय। आता त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढली आहे, लोकांच्यातली चर्चा आहे, असंही शरद पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले। या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता संबंध देशाच्या सर्व भागात जी आहे त्याच्याबद्दलचं जो जनमत आहे ते जनमत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला उपोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे। लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या। स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात, नाही असं नाही, पण संबंध राज्याची देशाच्या निवडणुकीतच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची संबंध यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं। ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे। लोकांच्यातली जी चर्चा मी 2 दिवस ऐकतोय की कालच आंदोलनातून येत असताना आंदोलनाच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण आली। आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे। आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते बसलेले आहेत। एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते। पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही। शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते। देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडलेलं नाही। इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही। एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदाही मंजूर झाली नाही। एवढं नाही तर ते हाऊस बंद फाडले
त्यामुळे एक मिनिट सुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भ्रष्टाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे. आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत शिरीत ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं होण्याचं लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणतेही उठाव केला पाहिजे. आज त्याची आवश्यकता आहे. हे बाबांच्या उपोत्सवातलं स्पष्ट झालेलं आहे. आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाच्यावर राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. पैसे देखील आले होते. 30% मतं मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी, पण तुमचा विश्वास बसायला नेमकं काय होतं ते मतं 30% ऍड करण्यात? दिसतंय आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाही. काही लोकांनी आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं कानापाशी दिसतं. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, तसं फेरफार काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे गेलं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतके बाळासाहेब अशी माहिती अनेकांनी